आपण आज पंचायत समिती शेनगाव या ठिकाणी आलेलो आहोत। पंचायत समिती शेनगाव आता जवळपास 12:30 वाजलेले आहेत। तुम्ही माझ्यासोबत पाहू शकता या ठिकाणी या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीमान कांबळे साहेब हजर नाहीत। त्या ठिकाणी गेलो असता शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी कोणीही हजर नाहीत। पलीकडच्या विभागामध्ये गेलो असता विस्तार अधिकारी हजर नाही। या पंचायत समितीवर कोणाचा वर्चस्व आहे का नाही, त्यांच्यावर कोणाचा लक्ष आहे का नाही, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय, या जिल्ह्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी या लोकांवर वर्चस्व ठेवणार आहेत का नाही, न्याय देणार नाही। तुम्ही या माझ्यासोबत या, मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ हजर आहे का बघा। हे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची ही कार्यालय आणि ही कॅबिन, याच्यामध्ये कुठेही तुम्हाला संविधान दिवस साजरा केलेला दिसणार नाहीये। तुम्ही पाहू शकता, सगळीकडे पाहू शकता, कुठेही तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही। तुम्हाला आणखी दाखवतो, 2 मिनिटं थांबा। तुम्ही आता माझ्यासोबत शिक्षण विभागामध्ये चला या, मी तुम्हाला दाखवतो शिक्षण विभागाचा कारभार दाखवतो। या पंचायत समितीवर कोणाचाही वर्चस्व नाही आणि कुठलेही अधिकारी कर्मचारी हजर नसतात। यांचा सगळा कारभार म्हणजे सगळे कागदी घोडे नाचवतात। इकडे या, हे बघा, इथेही कोणतेही अधिकारी हजर नाहीत। इथेही कुठे तुम्हाला संविधान दिवस साजरा करताना दिसत नाही आहे। या पंचायत समितीचा शिक्षण विभाग दाखवतो। 107 गावं आहे या पंचायत समितीच्या अंतर्गत आणि शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी केवळ आणि केवळ गोट्या खेळायला जातात का काय, असा प्रश्न या भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। हे शिक्षण विभाग, या शिक्षण विभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दस्तावेज या ठिकाणी पडलेले आहे। तिथे कुठल्याही प्रकारे अधिकारी नाहीत। एक अधिकारी आता आलेले आहेत, त्यांचं काय नाव साहेब आपलं, हे पद्मे साहेब आहेत इथं, हे आता आलेले आहेत। पण इथं कुठेही तुम्हाला हे शिक्षण विभाग आहे, हे विद्येचे देवतेचा विभाग आहे आणि या विभागामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे संविधान दिवस साजरा होताना दिसत नाही। आपल्या इथे संविधान दिवस साजरा झालेला आहे का? हे बघा, हे महाशय म्हणतात झालेला नाही। आणि तिकडे जर गेलो आम्ही तर तिकडे पाहिला आम्ही तर तिकडे कुठेही नाहीये, कोणत्याच ऑफिसमध्ये संविधान दिवस। आणि आज सगळ्यात मोठा 26/11चा हल्ला झाला होता, ज्याच्यामध्ये कित्येक जवान शहीद झाले होते आपले। त्या शहीदांना श्रद्धांजली सुद्धा नाही आणि संविधान दिवस साजरा या कार्यालयामध्ये नाही। हे पंचायत समिती आहे, पंचायत समिती आहे, दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं कार्यालय नाही। जर तुम्ही आम्ही जर पाहिलं तर कारागृहामध्ये सुद्धा संविधान दिवस साजरा होतो, परंतु या पंचायत समितीमध्ये कुठल्या प्रकारचा संविधान दिवस साजरा नाहीये। या लोकांवर कार्यवाही होणार का? या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय, संबंधित गटविकास अधिकारी, संबंधित या शिक्षण विभागाचे अधिकारी, इथले जे काही अधिकारी कर्मचारी हजर नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करणार का? यांच्यावर संविधान दिवस साजरा केला नाही म्हणून यांच्यावर कार्यवाही करणार का? यांना चांगल्या प्रकारे बक्षीस देणार का? हे पाहण्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे। म्हणून मी यामार्फत फेसबुक लाईव्हच्या मार्फत या जिल्हाधिकारी महोदयांना सांगतोय आणि अशा या कार्यालयाला जे काही तडाखेबाज असे काही अधिकारी भेटलेले आहेत, तडे देणारे म्हणजे भोंगळ कारभार करणारे, या अधिकारी कर्मचाऱ्यावर तुम्ही कार्यवाही करा, नसता तुमच्या कार्यालयामध्ये येऊन आम्हाला बसावं लागेल, हे मात्र निश्चित आहे। आज दिनांक 26